बघा, मी त्या दिवशी जेव्हा जरांगे पाटलांना भेटायला गेलो त्यावेळेला त्यांच्या समोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही. हा अशा प्रकारचा निर्णय कुठचंही राज्य सरकार घेऊ शकणार नाही आणि केंद्राला या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले, तुम्ही मोर्चे काढले, सगळेजण तुम्ही आलात, मुंबईमध्ये आलात, सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले. वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत, की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत. एकदा मला असं वाटतं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे. मला सांगा ना, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले, विजयोत्सव साजरा झाला, काय विजय मिळाला? आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपोषणाला कशाला बसताय? बघा, मी त्या दिवशी जेव्हा जरांगे पाटलांना भेटायला गेलो त्यावेळेला त्यांच्या समोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही, होणार नाही. बरोबर की नाही? हा विषय टेक्निकल आहे, हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे. हा अशा प्रकारचा निर्णय कुठचंही राज्य सरकार घेऊ शकणार नाही आणि केंद्राला या गोष्टींचा विचार करायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती आहे. प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागेल, त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला लागेल, त्यांना अनेक प्रोसेस आहेत त्याला. ते काही इतकं सोपं नाहीये. मला असं वाटतं मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी भगिनींनी मला असं वाटतं या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले, तुम्ही मोर्चे काढले, सगळेजण तुम्ही आलात, मुंबईमध्ये आलात, सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले. हे परत आता दुसऱ्यांदा झालं. बरोबर आहे. वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत, की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत. एकदा मला असं वाटतं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे. मला सांगा ना, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले, विजयोत्सव साजरा झाला, काय विजय मिळाला? कोणता विजय एकदा कळूत होते? जो मराठा बांधव भगिनी जे गेली असतील तिथे मोर्चाला त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं? आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपोषणाला कशाला बसताय? झालंय ना ती गोष्ट तुमच्या मते, मग परत उपोषण कशासाठी? सर्वात प्रथम मी असं सांगू इच्छितो की आम्ही कुणब्याचेच लेकरं आहे आणि आम्ही कुणबीच आहोत, यात काही शंका नाही. आणि अध्यादेश आणि अधिसूचना या विषयावर जर बोलायचं म्हणलं तर पहिल्या वेळेस रजिस्ट्री झाली, रजिस्ट्रीच्या नंतर आता आम्ही सातबाऱ्यावर आलो, सातबाऱ्याच्या नंतर आम्ही आता फेरवर येणार आहे. येणाऱ्या 16 तारखेला हा सातबाऱ्याचा फेर होणार आहे. 16 तारखेला म्हणजे काय की ज्यावेळेस ही सूचना ऐतिहासिक जी सभा झाली मुंबईला, या सभेमध्ये हा जो विषय पूर्ण मांडला गेला तर आम्ही 100% आरक्षण घेतलं आणि विजय होऊनच आम्ही इथं आलो. तसं आम्ही वापस येणार नव्हतो आणि वापस यायचं म्हणजे काही कारणच नव्हतं. आम्ही कुणब्याचे लेकरं आहे, कुणबी प्रमाणपत्र मिळालं आणि हा सारा विषय संपला. आता हे विनाकारण म्हणणं आहे की बा हे असं झालं, ते तसं झालं, याला असं पाहिजे, त्याला तसं पाहिजे, यात काही अर्थ नाही. आणि मी सर्व समाज बांधवाला असं सांगू इच्छितो की या विषयावर कोण काय बोलन आणि कोण काय बोलणार आहे या विषयाकडे आपण अजिबात लक्ष देऊ नका. मनोजदादा जरांगे पाटील यांनी गेल्या काही अनेक वर्षापासून हा लढा चालवत आले आणि चालूच आहे. यामध्ये ते एवढा अभ्यास पूर्ण करून सनी सर्व समाज बांधवाला याच्यामधून पूर्ण न्याय मिळवून दिलेला आहे आणि कुठलाही समाज बांधव अविश्वास दाखवणार नाही, ही आम्हाला 100% गॅरंटी आहे. तर आता काय झालं, हे जे अधिसूचना अध्यादेश आलेला आहे, ह्या अध्यादेशला काही नाही का मराठा ओबीसी हा वाद लावण्याचा प्रयत्न करते. सर्व जाती धर्माचा आपल्याला पाठिंबा आहे, हे पहिल्यापासून वेळोवेळी आपण सांगतोय. पण हे काय झालेले हे खंडोजी खोपडे हे चुकीच्या ज्या गोष्टी सांगत आहे ना, तर याला चॅलेंज करायचं काही कारण नाही. पण त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही कोर्टात जाऊ ह्या अध्यादेशाच्या विरोधात. हे सरकारने सगळं कुणबी नोंदीचं आणि हे सगळं सर्वे करून हे दिलेलं अध्यादेश काढलेला आहे आणि याचं 16 तारीख आणि 10 तारखेचं ते घोळ घालतात. मनोजदादांना आता वाटलं की याच्यात पुन्हा दगाफटका व्हायला नको म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही 10 तारखेच्या आत निर्णय घ्या, नाही तर मी 10 तारखेला आमरण उपोषण करतोय. आता काही लोक असा प्रश्न करते तुम्ही सरसकट मागणार का, सगळे सोयरे मागणार का, हे नाही का. तर तुम्हाला एक सांगतो, त्यांना जी भूमिका मांडायची असती ती आम्ही कोणी मांडू शकत नाही आणि जे विश्लेषण करते, नाव ठेवते, बोटं ठेवते ते आपलेच आहे. म्हणून मी तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं, पहिले आपले नीट करावं लागणार आहे. मनोज जरांगे पाटील कधी हा विचार करत नाही माझ्या मागे एक व्यक्ती आहे का अब्जावधी लोक आहे, ते कधी विचार करत नाही. ते एकटेच बसले होते पहिले आमरण उपोषणाला, आताही बसले.
आणि जे काही अभ्यास किंवा व्हायरल करणारे जे काही फेसबुक व्हॉट्सॲपवर हिट होणारे जे आहेत ना किडे, त्यांना सांगतो बाळा हो, 400 वर्षानंतर छत्रपती शिवरायानंतर मनोज जरांगे पाटलासारखा एक व्यक्ती आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी आलेला आहे. तुमचे काय जे हे किडे वळवळ करायले डोक्यातले ते तिथं कोर्टात दाखवा, तिथं जा, सरकार पुढं जा, तिथं मागण्या मांडा की हे इथं असं पाहिजे तसं पाहिजे. तुम्हाला जरांगे पाटील वेळोवेळी सांगतात की तुम्हाला जर काही नॉलेज आहे ना ते तिथं जाऊन सांगा. त्यांनी त्या आदल्या दिवशी रात्री आम्ही त्याचे साक्षीदार आहे, मी तिथं होतो, मी बघितलं. त्यांनी ते जेव्हा ती समिती आली होती, म्हणजे सुमंत भांगे साहेब आले होते, पुन्हा आमचे विभागीय आयुक्त होते, आर्दड साहेब होते आणि मंगेश चिवटे होते. तर यांनी सगळं तर चर्चा केली. त्याच्या अगोदर आमचे तज्ज्ञ बसलेले होते, म्हणजे अभ्यासक होते, वकील मंडळी होते आणि सगळ्या सारासार विचार करून मनोजदादांनी तो 4-5 घंटे तो सगळा अभ्यास केला. त्याच्यानंतर त्यांनी सर्व समाज बांधव जे बाहेर होते, रात्रीची 3:30ची वेळ होती. आता काही म्हणतात की बंद दाराआड केली. समाज बांधव मोठ्या संख्येने हे झोपलेले होते, कारण थकवा फार होता आणि रात्रीच्या 3:30ला कोणाला चर्चा करणार. तर जे तिथं सर्व समाज बांधव होते, मनोजदादांनी सर्वांशी चर्चा केली आणि अभ्यासकांशी चर्चा केली. काय होतं, सर्वसामान्य व्यक्तीला तर विचारतेच, पण अभ्यासकाला, कारण ही घटका जी होती ती टर्निंग पॉईंट होती ह्या याची. आणि काही म्हणतात इथंच आरक्षण भेटलं असतं, तुम्हाला मुंबईला जायचं काय कारण होतं. तर मनोजदादांनी अल्टिमेटम दिला होता ना, 20 जानेवारीपर्यंत तुम्ही आरक्षण द्या, नाहीतर मी मुंबईला येणार आहे. त्यांनी दिलं नाही म्हणून तर जावं लागलं ना. काही असे वकील बांधव आहेत किंवा काही पत्रकार